नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आज आपण मित्रांनो 50 प्रश्न करंट अफेअरचे कव्हर करणार आहे, जे की संभाव्य प्रश्न असतील आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, चर्चेतील मेडीगट्टा धरण कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन दिलेले होते तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू की केरळ। तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला दिसत असेल, ते आहे तेलंगणा। आणि मित्रांनो, मेडीगट्टा जे धरण आहे सध्या खूप चर्चेमध्ये आहे आणि हे गोदावरी नदीवर आहे, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर हे धरण आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आणि हे धरण कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? तर हे गोदावरी नदीवर धरण आहे। तुम्हाला माहीत असेल गोदावरीची लांबी ही भारतामध्ये 1465 किलोमीटर आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरीची लांबी 668 आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे गोदावरी नदी खोरे आहे। या गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्रातील जवळपास 49% भाग व्यापलेला आहे। सो हा पण एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात असू द्या। आणि गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी आहे। मित्रांनो, दुसरा प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र सरकारने 2028 पर्यंत किती कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर लक्षात घ्या, 1.5 कोटी। ठीक आहे, 1.5 कोटीचं लक्ष्य निर्धारित ठेवलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्क केंद्र असणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते ठरलेलं आहे केरळ। आणि हा प्रश्न आपण डेली करंट अफेअरच्या सिरीजमध्ये सुद्धा कव्हर केलेला आहे। त्या अलीकडेच निधन पावलेले वासुदेव आचार्य हे कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे? प्रश्न IMP करा, महत्त्वाचा आहे। तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजकारण, राजकारणाशी संबंधित होते। त्यानंतर जागतिक विज्ञान दिवस कधी असतो? आता आपल्याला राष्ट्रीय विज्ञान दिवस सर्वांना माहिती आहे 28 फेब्रुवारीला असतो, म्हणून विज्ञान दिवस हा 10 नोव्हेंबरला असतो। हा प्रश्न मोस्ट IMP करा मित्रांनो, तुम्हाला यावरती तुम्हाला प्रश्न दिसू शकतो। कोणत्या देशाने चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे? मोस्ट IMP करा, तर तो देश ठरलेला आहे मित्रांनो अमेरिका। अमेरिका या देशाने चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे। ओके, आणि आपला भारत हा बर्ड फ्लू मुक्त झालेला आहे, हा पण पॉईंट लक्षात घ्या। सय्यद अली मुश्ताक ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे? तर बघा ऑप्शन आहे पंजाब। तर हे बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पंजाब। पंजाबने ही ट्रॉफी जिंकलेली आहे, मोस्ट IMP करा। ओके, आणि युनेस्कोद्वारे जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे आक्रा घाना, बगदाद इराक, मोनियो इटली की रेस्क्यू आफ्रिका। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो आक्रा घाना ही भारताची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून आक्रा घानाला घोषित करण्यात आलेला आहे। वज्रप्राज युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो? तर भारत आणि अमेरिकेदरम्यान हा युद्ध सराव असतो मित्रांनो। भारत आणि रशिया दरम्यान इंद्र नावाचा युद्ध सराव असतो, लक्षात असू द्या, इंद्र युद्ध सराव। ओके, आणि भारत आणि जपान दरम्यान असतो जिमेक्स। त्यानंतर धर्म गार्डियन युद्ध सराव भारत आणि जपान दरम्यान असतो, जिमेक्स आणि धर्म गार्डियन भारत आणि जपान। जगातील पहिले जलविद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश। 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा वहिदा रहमान यांना हा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम ही 10 लाख आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। ठीक आहे, 10 लाख। आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवस कधी असतो? ऑनलाईनर प्रश्न आहे, पाठ ठेवा। 25 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवस असतो। अलीकडे चर्चेत असलेला माउंट एटिना नावाचा ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इटली, माउंट एटिना इटली। पाठ ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे। 2023चा 67वा पुरुष बॅलेंडियर पुरस्कार 8व्यांदा कोणाला मिळालेला आहे? तर येस, ॲब्सोल्युटली राईट, लिओनेल मेसी यांना मिळालेला आहे। लिओनेल मेसी मित्रांनो, लिओनेल मेसी हे अर्जेंटिना या देशाचे आहे, मोस्ट IMP करा। ठीक आहे, हायड्रोजन धोरण तयार करणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे, यावरती आपण आधीच प्रश्न बघितलेला आहे। आणि न्यूट्रल धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य म्हटलं तर केरळ, आणि कार्बन मुक्त पहिलं राज्य म्हटलं तर ते होतं हिमाचल प्रदेश। आणि राईट टू वॉक अधिकार देणारं पहिलं राज्य होतं पंजाब। ओके, लक्षात असू द्या। सो हायड्रोजन धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र। 56वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अवॉर्ड जो आहे मित्रांनो, ठीक आहे, हा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर गोवा या राज्यामध्ये। पाठ असू द्या, महत्त्वाचा पॉईंट आहे। सर्व मॅन होल्स गटारी स्वच्छ करण्यासाठी रोबोट वापरणारं पहिलं राज्य केरळ। आपण आताच हा महत्त्वाचा पॉईंट बघितलेला आहे मित्रांनो। 8व्यांदा अव्वल टेनिसपटू म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर नोवाक जोकोविच यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि एक प्रश्न हा पाठ ठेवा की ते कोणत्या देशाचे आहे? ते सर्बिया या देशाचे आहे, मोस्ट IMP करा। अलीकडे चीनने सूर्यावर एक मिशन पाठवलेले आहे, त्या मिशनचे नाव काय आहे? तर त्या मिशनचे नाव आहे कुआफू मिशन। ओके, कुआफू मिशन, त्या मिशनचे नाव आहे कुआफू मिशन। आणि मित्रांनो, आपण जे पाठवलेलं आहे सूर्यावर
ते पाठवलेलं आहे आदित्य L1. हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या. 2 सप्टेंबर 2023 रोजी आपण आदित्य L1 सूर्यावर पाठवलेलं होतं. आणि कशाने पाठवलेलं होतं मित्रांनो? PSLV C57ने आपण ते पाठवलेलं होतं. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2023चा विजेता संघ कोण ठरलेला आहे? ऑस्ट्रेलिया. आणि उपविजेता आहे आपला भारत संघ. अण्णू राणी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्या भालाफेक पटू आहे, लक्षात असू द्या. त्या भालाफेक खेळासंबंधित आहे. एयर या संस्थेच्या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे दिल्ली. त्यानंतर युनेस्कोचे साहित्य शहर म्हणून निवड होणारे कोझिकोडे शहर हे कोणत्या राज्यातील आहे? केरळ. एक कोझिकोडे आहे मित्रांनो आणि एक आहे ग्वाल्हेर, जे की युनेस्कोच्या शहरामध्ये समाविष्ट झालेले आहे. तर ग्वाल्हेर हे संगीत क्षेत्रामध्ये, तर कोझिकोडे हे साहित्य क्षेत्रामध्ये. त्यामुळे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि ग्वाल्हेर येते मध्य प्रदेशमध्ये. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. नई चेतना 2.0 ही योजना अलीकडे कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर महिला हिंसाचारासंबंधित, लक्षात घ्या, आळा घालण्यासंबंधित ही योजना आहे. मात्र ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर PM कुसुम योजना कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. PM कुसुम योजना आहे कशा संबंधित? तर सौर पंप वाटपासंबंधित. लक्षात घ्या, ही योजना आहे PM कुसुम योजना. मोस्ट टाइम करा, पाठ करून घ्या, कारण प्रथम क्रमांक आपल्या महाराष्ट्राने पटकावलेला आहे. तेजस या लढाऊ विमानातून प्रवेश करणारे पहिले पंतप्रधान कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर हे कितवे पंतप्रधान ठरले? तर ऑब्व्हियसली पहिले पंतप्रधान ठरलेला आहे मित्रांनो. आणि तेजस हे हलकं लढाऊ विमान आहे. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. आयुष्यमान भारत योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? आयुष्यमान आरोग्य मंदिर असे नाव ठेवण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर बघा, त्या होत्या फातिमा बीबी. आणि अलीकडेच त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. प्रश्न लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. 300 गोल करणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू कोण ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे किलियन एम्बाप्पे. हा फ्रान्स या देशाचा खेळाडू आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. किलियन एम्बाप्पे 300 गोल करणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू. 66वा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे ठरलेले आहे. तर मित्रांनो, ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ते सोलापूर जिल्ह्यातील आहे. भारताला आतापर्यंत किती वेळा मिस युनिव्हर्स हा किताब मिळालेला आहे? तर 3 वेळा. पहिल्या मिस युनिव्हर्स होत्या मित्रांनो सुष्मिता सेन. दुसऱ्या होत्या लारा दत्ता. तिसऱ्या कोण आहे ते नक्की तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर यशवंत मनोहर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि 8व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्षसुद्धा होते. मित्रांनो, हे सर्व प्रश्न व्यवस्थित पाठ करून घ्या. PM किसान सर्वेक्षणामध्ये भारतातील कोणता जिल्हा अलीकडे अव्वल ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे मित्रांनो बीड. ओके, सो बीड पाठ ठेवा. 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, हिरालाल समरिया यांची देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मोस्ट टाइम करा. आपल्या इथे केंद्रीय माहिती आयोग 12 ऑक्टोबर 2005ला स्थापन करण्यात आलेला होता. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. तर सध्या देशाचे मुख्य माहिती आयुक्त कोण? वन लाईनर प्रश्न पाठ ठेवा, हिरालाल समरिया. ओके, आणि हिरालाल कानिया जे आहे ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2023मध्ये टाईम आऊट झालेला पहिला खेळाडू कोण ठरलेला होता? अँजेलो मॅथ्यूज. आणि हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? श्रीलंका. हा एक पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, ही मॅच बांगलादेश विरुद्ध सुरू होती. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी बांबू शेतीच्या लागवडीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेले आहे? तर सातारा या ठिकाणी बांबू शेतीच्या लागवडीचे उद्घाटन. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी बांबू शेतीच्या लागवडीचे उद्घाटन सातारा या ठिकाणी केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, AI स्कूल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही संगणकाची 5वी पिढी आहे मित्रांनो, 5th जनरेशन आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता. ही शाळा सुरू करणारे पहिले भारतातील राज्य कोणते ठरलेले आहे? ठरलेले आहे पहिले राज्य, तर ते ठरलेले आहे केरळ. तिरुअनंतपुरम या ठिकाणी, लक्षात घ्या. ठीक आहे, तिरुअनंतपुरम या ठिकाणी ही शाळा काढण्यात आलेली आहे. राज्यातील प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र पिंगुरी या ठिकाणी स्थापन होत असून ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ते पुणे या जिल्ह्यातील आहे मित्रांनो. हा एक पॉईंट लक्षात घ्या. भारताने आतापर्यंत फक्त 2 वेळा क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे. एक 1983 मध्ये आणि एक आहे 2011 मध्ये. तर 83 आणि
1983 आणि 2011 तुम्ही पाठ ठेवा. 41वा प्रश्न बघा, 2023चा महिला बॅलेंडिओर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर एटाना बोनमाटी यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्या स्पेन या देशाच्या खेळाडू आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. उपसागरात नुकतेच तयार झालेले हामून नावाच्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले आहे? तर इराण या देशाने नाव दिलेले आहे. इट्स अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधित आहे? तर CBI संबंधित आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि ऑपरेशन मेघचक्र चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधित आहे. त्या गुन्ह्याला आळा घालण्यासंबंधित ही मोहीम होती ऑपरेशन मेघचक्र आणि CBIचं आहे. मित्रांनो, SBIची स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली होती. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली होती. CBIची स्थापना 1 एप्रिल 1963 मध्ये झाली होती. 60 वर्ष पूर्ण झाले आहे CBIला, हीरक महोत्सव वर्ष. आणि सेबीची स्थापना ही 1988 मध्ये झाली होती. सेबीला वैधानिक दर्जा 1992 मध्ये देण्यात आलेला होता. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे माधवीपुरी बुच. सो आन्सर लक्षात ठेवा. आता ऑपरेशन चक्रचं CBI. त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत केंद्र व राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाचे एकूण किती रुपये मिळणार आहे? तर केंद्राकडून 6,000 रुपये आणि राज्याकडून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये. त्यामुळे असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण घाईघाई आपण 6,000 आन्सर करायला जातो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 12,000. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं असून या पुतळ्याचे अनावरण कोणी केलेले आहे मित्रांनो? तर बघा, एकनाथजी शिंदे यांनी हे अनावरण केलेलं आहे. महाराष्ट्रात प्रथमच MTDC अंतर्गत टेंट सिटी बांधण्याचा नवीन उपक्रम कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर किहीम रायगड या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. अलीकडेच बिशन सिंग बेदी यांचे निधन झालेले आहे. ते कोणत्या खेळासंबंधित होते? तर ते क्रिकेट या खेळासंबंधित होते. सध्या महाराष्ट्रात एकूण किती टक्के आरक्षण आहे? सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप गाजत आहे, तर लक्षात असू द्या. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 62% आरक्षण आहे. यामध्ये अनुसूचित जातीला 13%, अनुसूचित जमाती 7%, इतर मागासवर्ग 19% म्हणजे OBCला 19%, विशेष मागास प्रवर्ग 2%, युक्त जाती अ 3%, भटक्या जाती ब 2.5%, भटक्या जाती क 3.5% आणि भटक्या जाती ड 2% आरक्षण, असं 62% आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या मिलन 24 या युद्ध सरावाचे आयोजन कुठे करण्यात आलेले होते? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आलेले होते. भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम आहे, जे की आंध्र प्रदेशमध्ये येते. आणि आजच्या 50 प्रश्नांच्या सिरीजमधला हा महत्त्वाचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोण कार्यरत आहे? ऑप्शन आहे राहुल बजाज, अरिंदम बागची, इर्विका यादव की अजय त्यागी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरिंदम बागची. व्यवस्थित पाठ करून घ्या. तर ही 50 प्रश्नांची सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर.